नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर। आपण आजपर्यंत जेवढ्याही बॅचेस घेतलेले आहेत यूट्यूबवर, जे महासंग्राम सिरीज असेल किंवा समित्या असतील किंवा योजना असतील, बजेट्स असतील, तर ह्या ज्या गोष्टी आहेत याचा तुम्हाला थेट फायदा झालेला 100% आहे। कारण की आजचा पेपर हे आपल्याला सर्व काही दाखवून देत आहे। यावेळेस आपल्याला सर्वच चांगलेच मार्क्स मिळतील याच अपेक्षेने आपण 360 डिग्री एरियाजमध्ये सर्वच काही प्रोग्राम घेतलेले होते, ज्यामध्ये बूस्टर टेस्ट सिरीज आहे टॉपिक वाईज। बूस्टर टेस्ट सिरीजवाल्यांचे खूप सारे मेसेज आलेले आहेत, त्यांना सुद्धा खूप फायदा झालेला आहे। बॅचेसवाल्यांना तर ऑलरेडी सर्वच प्रश्न ॲक्युरेट व्यवस्थित जमलेला आहे। एखादा प्रश्न जर चुकलेला असेल तर तो फक्त फॅक्ट्स फिगरचा, तोही पण खूप जुना विचारलेला असेल तर। बाकी चांगला पेपर आहे, 15 पैकी 13 मार्क्स यायला काही हरकत नाही। तर पहिलाच प्रश्न आपण पाहूया। खूप सोपा प्रश्न होता आणि थोडा कन्सेप्च्युअली पण होता आणि लॉजिकली पण सुटणारा होता। भारतीय रहिवाशांसाठी म्हणजे भारतीयांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही? हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे। अधिकृत म्हणजे त्याला ऑथराइज ते नाही आहे, त्याला ऑथॉरिटी नाही आहे। आता ऑथॉरिटी म्हणजेच काय? जिथे की रेग्युलेटर संस्था येते, जिथे रेग्युलेशन्स असतात, जिथे की एक कायदेशीर संस्था असते, तर त्याला म्हणू आपण ऑथराइज संस्था। तर यांनी म्हटलं खालीलपैकी कोणता ऑथराइज नाही? तर एक आहे एक मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज, तर हे ऑथराइज आहे, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। आरबीआय द्वारे अधिकृत व्यासपीठ, जे आरबीआयने परवानगी दिली। शेवटी फॉरेक्स व्यवहार जे डॉलर कन्व्हर्ट करतो आपण, कशामध्ये करत आहे? रुपयामध्ये आहे किंवा इतर करन्सीमध्ये असेल, त्यासाठी अधिकृत मान्यता असली पाहिजे आरबीआयची, कारण की तिथं करन्सीचा रोल येतो। त्यानंतर आहे फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ, हे अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे। कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ या कोणत्याही शब्दामुळे तिसरा ऑप्शन हे चुकीचा आहे पूर्णपणे। परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी आरबीआयने प्राधिकृत केलेली बँक, म्हणजे आरबीआयने जर एखाद्या बँकेला फॉरेक्स रिझर्व्हचा जर परवाना दिलेला असेल, ती बँक सुद्धा यामध्ये ग्राह्य धरली जाते। तर पर्याय क्रमांक इथं किती येऊ शकते? 3। तरी संभाव्य उत्तर आहेत। नेक्स्ट पहा, पण ॲक्युरसी आपण मेंटेन टू संभाव्य असले तरी। नाफेडवर हा प्रश्न विचारला। हा प्रश्न आपण आत्ताही तुम्ही यूट्यूबवर बघा, महासंग्राममध्ये आपण घेतलेला आहे। फक्त प्रश्नाचं स्वरूप तिथं नाफेडचा फुल फॉर्म विचारलेला होता, परंतु फुल फॉर्म विचारत असतानाही मी नाफेडचा एक फुल फॉर्म सांगत असताना सांगितलं होतं की त्याचं काम काय आहे आणि त्याची स्थापना कधी झाली, कारण की हा प्रश्न येऊ शकेल असं वाटत होतं। कारण की मेन्स अप्रोचला नाफेड ही खूप महत्त्वाची आहे आणि मी सांगताना तिथं बोललो होतो तुम्हाला की नाफेड ही संस्था आपल्याला महत्त्वाची ठरेल। तर तिथं बघा, पहिलाच प्रश्न, दुसरा प्रश्न आपला, खालीलपैकी राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे म्हणजे कोणाचे? नाफेडचे कोणते मुख्य उद्दिष्ट नाही? मुख्य म्हणजे ते 2 ऑप्शन तसेच उडले। मुख्य उद्दिष्ट नेहमीच एक राहते, एकतर ब नंबरचं किंवा क नंबरचं। कर्ज वाटप करणे, नाफेड ही कर्ज वाटप करत नाही। केंद्र सरकारची अन्नधान्य खरेदी करणारी ही सर्वोच्च संस्था आहे। ग्रामीण औद्योगिकीकरणाला चालना देणे, इंडस्ट्रियलायझेशन वाढवणे हे तिचं काम अजिबात नाही। हे सीडबी वगैरे ह्या काम करू शकतात अशा। कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे, पर्याय क्रमांक क हे पूर्णपणे योग्य आहे। स्वस्त दरात कृषी उत्पादन विकत घेणे हे चुकीचं आहे। एमएसपीच्या आधारावर हे कृषी उत्पादन खरेदी करते, पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे। भारतीय अर्थसंकल्पाचे संदर्भात कोणते विधान बरोबर आहे? हे सगळेच बरोबर आहे। बजेटमध्ये काय काय येते असं त्यांनी सांगितलेलं आहे। बजेटमध्ये काय काय दिसते? दस्तऐवज काय काय सांगते बजेटचा? एकूण जमा खर्च असते, राजकोषीय तूट दिसते, प्रायमरी डेफिसिट प्राथमिक दिसते आणि परिणामकारक महसुली तूट सुद्धा दिसते। तर वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4। सोपा प्रश्न होता एकदम सार्वजनिक वित्त अँगलला। सीपीआय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर यांच्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे। सीपीआय फॉर आयडब्ल्यू, तर हा प्रश्न बघा, हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते व मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो, हे चुकीचं आहे। सर्व कामगारांना नाही, तर संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र असे 2 भाग आहेत। तर मजूर जर असेल तर त्यांच्यासाठी सीपीआय फॉर एएल नाही, सीपीआय फॉर आयडब्ल्यू नाही, त्यांच्यासाठी सीपीआय फॉर एएल आणि आरएल काम करतात, जे ग्रामीण भागातील शेतमजुरीसाठी काम करतात। त्यामुळे हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते इथपर्यंत स्टेटमेंट असतं ते बरोबर ठरलं असतं। मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणते असो, कार्यक्षेत्र म्हणजे शेतीत काम करणारे असू द्या किंवा दुसऱ्या इतर कोणत्याही ठिकाणी काम करणारे असू द्या, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, अचुकीचं आहे। त्यामुळे बचा ऑप्शनच कटलं, कारण ब क इथं कुठंच नाही। त्यानंतर आहे हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे, जे कधीही बदलत नाही, हे चुकीचं आहे। याचे आधारभूत वर्ष सतत बदलत राहतात। जर त्या रिसेंटमध्ये किती आधारभूत वर्ष? 2016। औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास मदत करते, हे स्टेटमेंट मात्र बरोबर आहे। पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3।
खालीलपैकी मध्यवर्ती बँकेचे गुणात्मक पतनियंत्रण साधन कोणते नाहीत? या पॅटर्नचा आधी प्रश्न आलेला आहे, फक्त संख्यात्मक साधन कोणते आहे असं विचारलं होतं, आता कोणते नाही. ओके, तर इथं पहा हा पॅटर्न आहे. उपभोग्य कर्जाचे नियंत्रण नियमन करणे, इथं OMO हे एक संख्यात्मक साधन आहे. पर्याय क्रमांक किती? 4. संख्यात्मक साधन. पहिले गुणात्मक आहे, दुसरे गुणात्मक आहे आणि तिसरं सुद्धा गुणात्मक आहे. भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958ला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर केली होती. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगांवर विशेष भर दिलेला होता. हे स्टेटमेंट बरोबर आहे. PM विश्वकर्मा योजना ही बूस्टर टेस्ट सिरीजमध्ये किंवा आपण एक टेस्ट सिरीजचे योजनांचे एक बुकलेट शेअर केलेलं होतं, त्यामध्ये सुद्धा होती. हे केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे, हे सुद्धा बरोबर आहे. वरीलपैकी दोन्ही बरोबर. पर्याय क्रमांक 3. हा तर महासंग्राममध्ये आहे. जनरली पण हे आपण खूप वेळा वाचत राहतो, त्यामुळे हा प्रश्न एकदम सोपा होता. हरित क्रांती, अन्नधान्याचं उत्पादन वाढवणे. अला 3 एकाच ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3. भारतीय संविधानातील अनुच्छेद 112 हा पण सोपा प्रश्न होता. आपण बजेट असं म्हणत नाही तर वार्षिक वित्तीय विवरणपत्रक आर्टिकल 112 नुसार केंद्र सरकार आणि 202 नुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प परिभाषित केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 112. GDP याबाबत बघा, GDP मध्ये सर्व देशांतर्गत उत्पादन विचारात घेतात, परकीय यामध्ये येत नाही. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते, बरोबर आहे. फक्त देशांतर्गत येते. नंबर स्टेटमेंट बरोबर. यालाच क्रॉस केलेलं आहे दुसरं स्टेटमेंट, त्यामुळे दुसरं तसंच चूक. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते, हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक फक्त अ. मानवी हा पण आपण खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे हा, आणि तुमच्या कंबाईनचा खूप आवडता आहे. MPI बाबत. MPI सुरुवात कधीपासून झाली? तर MPI ची सुरुवात 2010 पासून झालेली आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. याचा अर्थ काय आहे तर पहा, NNP पेक्षा लेस GNP. पहा, NNP पेक्षा स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच काय झालं? GNP. ओके, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन हे नेहमीच कमी असते. आता GNP जे आपण काउंट करतो, हे GNP नेहमीच यामध्ये घसारा असतो, आणि NNP चा फॉर्म्युला आपल्याला काय सांगते? GNP मायनस घसारा. ओके, तर GNP पेक्षा NNP ही नेहमीच काय राहते? कमी राहते. NNP इज ऑलवेज लेस दॅन GNP. हे बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो. GNP मध्ये घसारा असतो. G म्हणजे जिथं घसारा आहे, हे सुद्धा ट्रिक्स मी सांगितलेल्या होत्या. G म्हणजे घसारा आहे आणि N म्हणजे घसारा नाही. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर. अ व ब दोन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3. भारताचा 2023-24चा अर्थसंकल्प हा थोडा मागे जाऊन विचारला. तुमचा एक्झाम जे आहे ते 24 अप्रोचने होती, त्यामुळे 23-24 हा बजेटला थोडी एक्झामचा हा प्रश्न गेलेला आढळतो, परंतु प्रश्न काही आधारावर सुटतो. भरड धान्य स्त्री अन्न प्रक्रिया केंद्र जे केंद्रीय अर्थसंकल्पानुसार हैदराबाद आणि राज्यानुसार कुठं होतं? सोलापूर येथे. हे पहिलं बरोबर आहे, कारण की 23 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित केलेलं होतं. ॲग्री अँगलला पण जाते हा पॉईंट. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी रुपये 23,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. हे स्टेटमेंट बरोबर आहे. किती हजार कोटीची आहे? 23,000 कोटीची. तर बघा इथं PIBच्या साईटवरचं घेतलेलं आहे आपण 23-24च्या डेटाबाबतचं. किसान क्रेडिट कार्ड धिस टाइम 23,000 करोड हॅज बीन अलोकेटेड फॉर दिस टू एनेबल फार्मर ब्रदर्स अँड सिस्टर. म्हणजेच 23,000 कोटी. हे स्टेटमेंट पूर्णपणे बरोबर आहे. राष्ट्रीय पशुधन मिशन किंवा नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन यांच्यासाठी 1,000 कोटीची तरतूद केली, तर हे थोडं चुकीचं आहे. नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन यासाठी जे आहे बजेट इस्टिमेट्स 2023-24चं हे आहे 410 कोटी रुपये. यासाठी मी 5-6 ठिकाणचे डेटाबेस पाहिले आणि यांचा विशेष करून पशुधन विभागामार्फत जी आकडेवारी आहे त्यावर सुद्धा पाहिलं, तर हा फक्त किती येते इथं? 410 कोटी. त्यामुळे 1,000 कोटीवाला पॉईंट हा काय ठरतो? आपला चुकीचा ठरतो. अ आणि ब हे पर्याय योग्य आहे. ठीक आहे. हा थोडा वेगळा टाईपला प्रश्न होता, म्हणजे हा 15 पैकी एक काही लोकांचा जाऊ शकतो, कारण की एवढ्या मायक्रो फिगर्स माहीत असतीलच असं नाही. अ आणि ब. ओके,
नेक्स्ट आहे तर त्यांचा डेटाबेस सुद्धा इथं मी शेअर करून ठेवला आहे, जो गव्हर्नमेंट एक PIB साईटवरचा आहे आणि हा त्यांच्या आकडेवारीच्या आधारावरचा आहे त्या वर्षीच्या बजेटच्या. भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात 3 प्रमुख घटक कोणते आहेत? अतिशय महत्त्वाचं आहे 3 प्रमुख घटक. पहिल्यामध्ये स्थलांतर, हे जन्मदर, माता मृत्यूदर आणि स्थलांतर. तर यामध्ये जन्मदरासोबत माता मृत्यूदर नाही पाहिजे, मृत्यूदर पाहिजे. जन्मदर आणि मृत्यूदर, पण माता मृत्यूदर घेतलं तर अर्भक मृत्यूदर वगळता येऊ शकेल नाही, त्यामुळे अर्भक सुद्धा इथं येत नाही. त्यामुळे सरळ सरळ या प्रश्नाचा ऑप्शन्स बनते 3, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर, कारण की इथं सुद्धा अर्भक मृत्यूदर आहे. जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. स्थलांतरचा अर्थ होते की जे संक्रमण आहे, संक्रमण शेतीकडून उद्योगाकडे, उद्योगाकडून आपण जसं सर्व्हिस सेक्टरकडे जात आहे, त्यामुळे संक्रमण अवस्था सुद्धा बदलत आहे. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जगातील सर्वोच्च 5 मोठा अर्थसंकल्प आपण टेलिग्रामवर किंवा बजेट, GDP यामध्ये सुद्धा या भागात बोललेलो आहे. IMFची एक छोटी इमेज असायची, ती मी शेअर करत राहतो. टेलिग्रामवर तुम्ही नेहमी जे डेटाबेस येतात त्यामध्ये सुद्धा ही मी शेअर केलेली आहे. तर यामध्ये नाही जमलं तरी पण एक लॉजिक आपल्याकडे आहे. सर्वात मोठी अमेरिका हे शुअर आहे की अमेरिका आहे. ओके, त्यामुळे हे 2 ऑप्शन्स तसेच उडले. अमेरिकेनंतर लगेच भारत हा दुसऱ्या नंबरावर नाही, तर दुसऱ्या नंबरावर चीन आहे, त्यामुळे दुसरे ऑप्शन गेला. काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. विजय केळकर समिती, समित्यांबाबत यूट्यूबवर शेवटची एक यूट्यूब सिरीजमध्ये आपण घेतलेलं होतं. त्या समितींमध्ये विजय केळकर समिती ही विचारलेली आहे आपल्याला. इथं पहा, अप्रत्यक्ष कर सुधारणाविषयक समिती, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करांबाबत त्यांनी सुधारणा सांगितलेल्या होत्या. तर यामधले 35 पैकी एखादा प्रश्न किंवा 2 प्रश्न गेले तरी 13 प्रश्न तुम्हाला शुअर शॉट आले पाहिजे. 15 येणाऱ्यांसाठी स्वागतच आहे. आणि सोबतच जे यूट्यूब चॅनल्स असेल आपले आणि टेलिग्राम असेल, जे वेगवेगळ्या माध्यमातून जे बॅचेसला पण लोक आहेत, त्या सर्वांनाच या आजच्या पेपरचा फायदा झाला. पेपर सोपा होता का? तर पेपर अभ्यास करणाऱ्यांसाठी सोपा होता. अभ्यास करणारे जे करणारच नाहीत त्यांच्यासाठी अजिबात सोपा पेपर नव्हता, कारण की 3-4 प्रश्न आजही जर यामधले जर बघितले आपण तर ते एवढे सोपे नाहीत. यालाही लॉजिक्स लागतात परफेक्ट. हे पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता. हे तर पूर्णपणे माहीत पाहिजे. हे कन्सेप्च्युअल होता. हा एकदम सोपा होता का? तर नाही. तर जुन्या लोकांचा, ज्यांचा व्यवस्थित अभ्यास आहे आणि PYQवर कमांड्स आहे, त्यांच्यासाठी हा पेपर सोपा होता. बाकीच्यांसाठी त्या तुलनेने ज्यांचा अभ्यासच खूप कमी आहे त्यांच्यासाठी इथं अवघडच जाणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जे समोरची ग्रुप C आहे त्यांनी सुद्धा यूट्यूबला ज्या सिरीज आहेत त्या कंटिन्यू समोर ठेवा. आणि बाकीच्यांचं आजचा पेपर झालेला आहे, 2 ते 3 दिवस मस्त निवांत राहा आणि समोर आपण कंटिन्यू अभ्यासाबाबतचे जे नियोजन असतील ते सुद्धा तुमच्यासोबत असणार आहे. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.